कामेरी स्मशानभूमीत अघोरी करणी जादूटोणा उघड, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, अंनिसची तातडीची धाव। कामेरी, तालुका वाळवा येथील स्मशानभूमीत अघोरी करणी व जादूटोण्याचा भयावह प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सकाळी स्मशानभूमीत संशयास्पद साहित्य आढळताच हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली। प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंनिसच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांचे प्रबोधन केले। घटनास्थळी स्मशानभूमीतील झाडाला काळ्या कपड्यात बांधलेल्या 2 गाठोड्यांत काळ्या बाहुल्या व करणीचे साहित्य आढळून आले। तसेच कठड्यावर ठेवलेल्या मोठ्या मडक्यात काळी बाहुली, 50 कापलेली लिंबू, हळद, कुंकू, पपई, उडीद, कणिक, काळे व हिरवे कापड, कापडी स्कार्फ, फुलांचा गजरा, पितळेचे व लोखंडाचे खिळे, कवड्या, काळे तीळ, वेलीची चुंबळ तसेच प्राण्याच्या काळजाचे तुकडे आढळल्याने हा प्रकार अधिकच अंगावर काटा आणणारा ठरला। प्राथमिक अंदाजानुसार एखाद्या विवाहित महिलेवर अपाय करण्याच्या उद्देशाने हा जादूटोणा केल्याची शक्यता व्यक्त होत आहे। अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, जिल्हा प्रधान सचिव डॉक्टर राम घुले यांच्यासह अजय भालकर, विनोद मोहिते, बाळासाहेब पाटील, दिलीप क्षीरसागर, आरती सावंत, स्नेहल सूर्यवंशी, अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांशी थेट संवाद साधला व अंधश्रद्धेचे साहित्य गोळा करून दूर केले। यावेळी संजय बनसोडे म्हणाले, कामेरी हे क्रांतिकारक आणि सत्यशोधकी विचारांचा वारसा असलेले गाव आहे। अशा गावात अघोरी करणी होणे निषेधार्ह आहे। जादूटोणा करून कुणाचे नुकसान होत नाही, उलट समाजात भीती पसरते। अशा मांत्रिक बुवाबाबांचा आम्ही शोध घेत आहोत। गावकऱ्यांनी घाबरू नये, तर तरुणांनी पुढाकार घेऊन अशा प्रकारांना निर्भयपणे रोखले पाहिजे। अंनिसकडून पुढील 2 दिवसांत जाहीर सभा घेऊन ग्रामस्थांचे प्रबोधन करून भीती दूर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। या घटनेमुळे कामेरीसह परिसरात चर्चेला उधाण आले असून प्रशासनानेही लक्ष घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।